आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चहा कुठे आहे? हा मी घेऊन येतच होते, पण काय झालं तेवढ्यात धक्का लागला ना आणि चहा सांडला सगळा. धक्का लागला कोणाचा? अहो खाली आंधळी कोशिंबीर खेळतायत ना, तर अजिंक्य सरांचा वृंदाताईला धक्का लागला आणि सगळा चहा सांडला. तर तुम्ही एक काम करा, वृंदाताई आता चहा बनवतेच आहे ना, तर तुमचं सगळं आवरलं ना की मग तुम्ही खाली जा आणि चहा प्या. हा चाल. आजल कसला विचार करतेस? नाही काही नाही. कळलं. अजिंक्य सर आणि वृंदाचा विचार करतेस ना? हो म्हणजे काय, आता खाली खेळता खेळता अजिंक्य सरांचा वृंदाताईला धक्का लागला ना, तर अजिंक्य सर वृंदाताईकडे बघत होते बराच वेळ, आणि ते बघता मला असं वाटलं की अजिंक्य सरांच्या मनात वृंदाताईबद्दल काहीतरी भावना आहे. पण दुसऱ्या क्षणी वाटलं की नाही, तसं काही नसेल, म्हणजे ह्या सगळ्याचा फक्त मीच विचार करते. हे बघू, तुला असं वाटतं की अजिंक्य सरांच्या मनात वृंदाबद्दल काहीतरी आहे, हे असं तुला वाटतंय, पण खरं काय आहे ते आपल्याला माहित नाही. आणि तसंही केस संपेपर्यंत आपल्याला या विषयावर बोलता येणार नाही. बरोबर आहे, पण तुम्ही काय म्हणाला होता, वृंदाताई आणि अजिंक्य सरांचं जुळलं आणि कदाचित त्या नात्याच्या बंधनात अडकून जर अजिंक्य सरांनी तुम्हाला दोषी ठरवलं तर, असं म्हणाला होतात ना. पण आता तशी परिस्थिती कुठे आहे? म्हणजे मला असं वाटतं की आता कदाचित त्यांच्यामध्ये काही झालं तर. हो पण मी हेही बोललो होतो की आपण बोलून काय घडणार आहे का? नाही. हे बघ, त्या दोघांना त्यांच्याबद्दल काय वाटतं ना, हे त्यांना क्लिअर होऊ दे. ते क्लिअर झाले तर त्यांच्या नजरेतून व्यक्त होईल. आपण त्यांच्यावर काही लादायला नको. बरोबर आहे तुमचं. गायत्री, आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालंय. एखाद्या माणसाला खूप मनापासून यातून सोडवावंसं वाटतंय, पण काहीच क्लू सापडत नाहीये. सत्यशीलने जो पुरावा दिलाय, तो व्हिडिओ, त्याच्याकडे कानाडोळा करून कसं चालेल? गायत्री, सगळ्याचा इतका गुंता झाला ना की कसा सोडवावा हेच कळत नाही. काय करू गायत्री, काय करू मी?
हॅलो शमिकाने काही नाही काय नाही, मी हेच सांगायला फोन केला होता की शमिका आज मनसोक्त खेळली, त्याच्यानंतर जेवली व्यवस्थित, अभ्यास केला तिने आणि आता झोपली. गुड. तुम्ही जेवलात का? नाही अजून, जेवेन आता. एवढा उशिरा? हो, जरा कामात बिझी होतो. हो, एवढंही काम करायचं नसतं अजिंक्य सर. तुमच्याच केसचं काम चालू होतं. हॅलो. नाही ठीक आहे, तुम्ही काम करा पण वेळेत जेवतही जा. म्हणजे वेळेत जेवण पोटात गेलं की कामही नीट करता येईल ना. अजिंक्य सर, तुमच्यावर खूप निर्दोष लोकांची भिस्त आहे. तुम्हाला काही झालं तर खूप लोकांना न्याय मिळायचं राहून जाईल. अजिंक्य चल, अगं तू बस आधी. काय चाललंय काही ऐकणार नाही, तू बस आधी. मी काय म्हणते, तू वेळेवर जेवून घेत जा बघू, आणि झोप पूर्ण घेत जा. तुझी तब्येत ढासळली ना तर कितीतरी निष्पाप जीवांना न्याय मिळायचा राहून जाईल. काय काम आहेत मला. मी तुझं काही ऐकणार नाही, जेव तू आधी. मी नाही घे. हॅलो. हॅलो. हा. हो, जेवतो. बरं, ठेवते आता. हो. चला चला, ब्रेक ओव्हर. तुम्हाला पुनर्विचार करण्यासाठी दिलेला वेळ संपला. चौकशीचा दुसरा राऊंड सुरू करूया. तुम्ही राणाला बिझनेसमध्ये मदत करायला गेलात आणि मग पुढे त्याला नोकरीवरही ठेवून घेतलं. इतका चांगला माणूस तर तू नक्कीच नाहीयेस. या सगळ्या मागे तुझा नेमका हेतू काय होता? हे बघा, एखाद्याचं भलं करणं काय गुन्हा नाही. हे गप्पे, मला नको सांगू काय गुन्हा असतो आणि काय नसतो ते. या सगळ्या प्रकरणात तू काय काय आणि कशासाठी केलंस तेवढं बोल फक्त. हे बघा, मी तुम्हाला 1000दा सांगितलंय, अजूनही लाख वेळा मी तुम्हाला सांगेन की या सगळ्यात माझी काही चूक नाहीये. जर मी केले असतील ना तर उपकारच केले आहेत राणावरती आणि त्याच्या कुटुंबावरती. उपकार? अरे, एखाद्याचा फायदा घेऊन त्याला गोत्यात कसं आणायचं, लोकांची आबरू वेशीवर कशी टांगायची, हेच माहितीये तुला. तू काय उपकार करणार? उगाच काही ऐकून घेणार नाही मी. काय करशील रे? हा, काय करशील रे म्हाताऱ्या? काय करशील? सोडा. काय करशील बोल ना. हा? अरे हे, अरे 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 काय कसली नौटंकी आहे रे? काय केलं तुम्ही? आधी बीपीचा त्रास आहे त्यांना आणि हार्ट अटॅकने गेले तर तुमची नोकरी धोक्यात येईल, तुमच्या अंगाशी येईल सगळं. सतीश साहेब, सतीश साहेब, उठा उठा. बाबा, चहा. हो, ठेव 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 तिकडे. घेतो, ठेव.
बाबा चहा थंड होईल, आधी पिऊन घ्या तो. अगं हो ग, घेतो घेतो. येऊ का? अरे या 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 अजिंक्यराव या, बसा. वा, सकाळचा चहा आणि तुमच्यासारखी उत्तम कंपनी असा रोज योग जुळून यायला पाहिजे. ए वृंदा, अगं अजिंक्यराव आलेत, त्याच्यासाठी पण चहा घेऊन ये. कुठे आमची राजकन्या? राजकन्या? काल काय म्हणाली होती तुमची राजकन्या? रूल्स म्हणजे रूल्स. हो, मग आता तिच्याच रूल्स प्रमाणे शाळेत सुद्धा जायला हवं ना. खरंय खरंय. गेलेत आकाशराव तिला सोडायला शाळेत गेलेत. अच्छा, हो त्याची ड्युटी आज. हो. घ्या चहा घ्या. चहा. थँक्यू. एक मिनिट. पोलीस स्टेशन मधनं फोन आहे. हॅलो. हो, ऍडव्होकेट मांडलेकर बोलतोय. काय? अच्छा, कुठलं हॉस्पिटल म्हणाला? हां हां हां, ठीक आहे, थँक्यू. काय काय झालं? हॉस्पिटल? काय म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? टेन्शन नाही ना काही? सत्यशीलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले म्हणतात. हा? काहीतरी छातीत वगैरे दुखतंय त्याच्या. बरं झालं बाई, बरं झालं. मरू दे बाई मेल्या एकदाचा. सगळ्यांच्या मागची पिढा टळे. त्र्यंबकेश्वरा, त्याला ना नरकात सुद्धा जागा देऊ नकोस बाई. मरू दे मेला. नाही नाही, अशाला तर ताई, तो मरून नाही चालणार. तो जर मेला तर वृंदावर त्याने केलेले खोटे आरोप आपल्याला कोर्टात सिद्ध नाही करता येणार. आपल्याला त्याच्या तोंडूनच खरं तर कबूल करून घ्यायला पाहिजे, हे सगळे जे आरोप त्याने केलेत ना ते खोटे. हो हो. तो मरून चालणार नाही. मास्तर, मला वाटतं मी हॉस्पिटलला जाऊन यावं. हो हो. मी येतो जाऊन. आलो मी जाऊन. सर काय झालं? समीर, सत्यशीलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. छातीत दुखतंय असं म्हणतात पोलीस. चल माझ्यावर. बाबा जाऊन येतो मी. हो हो. नीट नीट सांभाळ. कशी आहे तब्येत त्यांची? काळजी करण्याचं कारण नाहीये. आम्ही त्यांचा ECG काढला, पण त्यात मेजर काही सापडलं नाही. हा, पण त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय, सो नॉर्मल होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. एक्सक्यूज मी. ठीक आहे. मास्क काढून नैसर्गिकरित्या श्वास घेतल्याची मजा
काय आवरच आहे का समीर? हो मिस्टर अजिंक्य मांडलेकर. तुम्हाला दोघांना काय वाटलं? सत्यशील अमृतकर इज डेड? मूर्ख तुम्ही. जोपर्यंत मी वृंदाला राणाच्या केसमध्ये पूर्णपणे अडकवत नाही ना, तोपर्यंत मी काय मरत नाही. समीर, तुला आठवतंय मी तुला म्हणालो होतो मी काय एवढ्या लवकर मरत नाही. त्यामुळे हा खेळ मी शेवटपर्यंत खेळणार आहे. अजिंक्य सर, हा तर नॉर्मल आहे, ह्याला काहीच झालं नाही. अरे हो रे. सर मला सांगा, नॉर्मल माणसाला जेव्हा डॉक्टर मोठमोठी इंजेक्शन देतात तेव्हा त्यांचं नॉर्मल हृदय दुप्पट वेगाने धावतं ना? हो, नॉर्मल माणसाला हार्ट अटॅकची मोठी इंजेक्शन दिली ना की माणूस तडफडायला लागतो. माहितीये का, तुला ती मोठमोठी इंजेक्शन दिल्यानंतर तुझं हृदय पण दुप्पट वेगाने धावेल. तडफडून मरशील रे. हा, आता तूच ठरव तुला कसं मरायचंय. आणि मलाही हा खेळ तुझ्या शेवटपर्यंतच खेळायचा. समीर तो मास दे. समीर मास दे. मांडलेकर, हा बघा कायदा हातात घेतोय. मग काय करू मी? काय करू? काय करू म्हणजे काय? म्हणजे मी ऍडव्होकेट आहे, पोलीस इन्स्पेक्टर नाहीये. कायदा मोडल्यावर, केस कोर्टात दाखल झाल्यानंतर मी केस लढतो. एक काम कर, तू मर. मांडलेकर, ए, तू मेलास ना की मग तुझी मी केस नक्की लढन. हा, जो खेळ तुला शेवटपर्यंत खेळायचा ना, असं समज की त्या खेळाचा आता शेवट आलाय. कारण सत्याचा एकदा विजय झाला ना की खेळ संपतो रे. सत्याचा विजय म्हणजे असत्याचा नाश. म्हणजे तुझा अंत. सत्यशील, तुझा खरा चेहरा अख्ख्या जगासमोर आल्याशिवाय तुला मरू देणार नाही. चला सर. सत्याचा विजय म्हणजे असत्याचा नाश. म्हणजे तुझा अंत. नाटक करतोय तिथे कळते रे आम्हाला, पण आता फॉर्मॅलिटी म्हणून इथे आणावं लागलं त्याला. आता सगळा गोंधळ होणार आहे. का? हे आता हवी तशी चौकशी नाही करता येणार. आणि तसंही तो चौकशीला काही रिस्पॉन्सच देत नाहीये. देणार पण नाही. अजिंक्य, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्या सत्यशीलच्या कामासाठी धावपळ करणाऱ्या ऑफिसरचा रेकॉर्ड चेक केला. त्याने ज्या काही केसेस हँडल केल्या होत्या त्या चेक केल्या. त्यावरून मी एक गोष्ट नोटीस केली. मग राणाच्या मारेकऱ्याचा जो एन्काउंटर झालाय ना, त्याविषयी माझं एक ऑब्झर्वेशन आहे. काय?
पेडणेकरांची ऑर्डर आहे 15 किलो गाजर, 20 किलो टोमॅटो, 20 किलो बटाटे. दादाचं कॉल. हा दादा बोल. ऐक, आपल्या दुकानासमोर जे दुकान आहे ना, त्यात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मी सांगेल त्या तारखेचे ना फुटेज हवे, ते चेक करायचे. सीसीटीव्ही फुटेज? हो, हे बघ, मी तुला ना तारखा मेसेज करतो. त्या तारखा म्हणजे आपल्या दुकानात तो कलर काम करणारा माणूस आला होता तेव्हापासूनचं फुटेज हवंय. तू ताबडतोब घे, मी आणि सर लगेच दुकानावर येतो. हा ठीक आहे, पण अर्जंट हवंय का? नाही, मला शमिकाला आणायला तिच्या स्कूलमध्ये जायचं होतं. भाऊजी, मी बाबांना फोन करून सांगते, ते तिला घ्यायला जातील. हा, कारण हे काम एवढं जास्त महत्वाचं आहे ना. समीर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही येईपर्यंत आम्ही दुकानातून फुटेज घेऊन ठेवू. हा ठीक आहे, चालेल. मी आणि सर लगेच येतो.